मुलांनो, काल आपण संख्याज्ञान याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे। आज संख्याज्ञान भाग 2 यामध्ये संख्येतील दशक व एकक ओळखणे हा भाग आज आपण पाहणार आहोत। तर पहा मुलांनो, इथे बघा मी अगोदर थोडंसं लिहून ठेवलेलं आहे, कारण व्हिडिओ थोडा लिहित असताना मोठा होतो। तर 1 दशक बरोबर 10 एकक, 2 दशक बरोबर 20 एकक, 3 दशक बरोबर 30 एकक, 4 दशक बरोबर 40 एकक, 5 दशक बरोबर 50 एकक। तर आता ही कसं तयार होतंय? 1 दशक बरोबर 10 एकक। तुम्हाला काल ओझरचं सांगितलं होतं 1 दशक म्हणजे 10, 10चा एक गट करणे। तर बघा मी या तुम्हाला ठिकाणी काडेपेट्यांचा असा गट बनवलेला आहे। तर ह्या 10 काड्या आहेत, 10 काड्यांचा असा दोऱ्यांच्या सहाय्यानं गट बनवलेला आहे। मग ह्याला काय म्हणायचं? 1 दशक म्हणायचं। याच्यामध्ये एकूण 10 काड्या आहेत, तुम्ही जर मोजून पाहिल्या तर 10 काड्या आहेत। याच्यामध्ये 1 2 अशा सगळ्या जर आपण मोजल्या तर एकूण 10 काड्या आहेत। म्हणजे 1 दशक म्हणजे 10, ह्याला 1 दशक म्हणायचं। ह्या पूर्ण ज्या काड्यांचा एक गट आहे हा झाला 1 दशक। जर आपण ही जी गाठ सोडली या दोऱ्यांची आणि सुट्ट्या जर केल्या तर याच्यामध्ये सुट्ट्या सुट्ट्या 10 काड्या होतात। मग ह्या सुट्ट्या झाल्या म्हणजे ते 10 एकक होतात आणि याचा आपण गट बांधला म्हणजे हा 1 दशक झाला। तर पहा आता 10 रुपयाची एक नोट ती सुद्धा 1 दशक असते। कशी? तर पहा, आपण 10 रुपयाचं चेंज आणायचं म्हणजे सुट्टे पैसे आणा म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपयाची 10 नाणी आणावी लागतात, म्हणजे सुट्टे सुट्टे 1 आणि 10 बंदी 10ची एक नोट म्हणजे 1 दशक। तसंच आपला इथं काड्यांचा हा एक गट झालेला आहे, ह्याला म्हणायचं आहे 1 दशक। तुमच्या आता लक्षात आलं 1 दशक कसा तयार होतो? तर आता आपण पुन्हा पाहणार आहोत 2 दशक। आता 2 दशक म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला 10-10 काड्यांचे 2 गट घ्यावे लागतील। तर हे पहा, आता मी या ठिकाणी 10-10 काड्यांचे 2 गट घेतलेले आहे, याला काय म्हणायचं? 2 दशक। जर आपण हे दोन्ही गट जर सोडले, दोन्ही जर गट सोडून आपण सुट्ट्या सुट्ट्या काड्या केल्या तर तुम्ही करून पाहायचं आहे मुलांनो, किती काड्या होतात ते मोजा। बरोबर आहे, एकूण 20 काड्या होतात सुट्ट्या केल्यानंतर। म्हणजे ते सुट्ट्या केल्या म्हणजे ते एकक झाले। म्हणजे 2 दशकामध्ये 20 एकक असतात, म्हणजे सुट्टे असतात। तर बघा 2 दशक म्हणजे 20 एकक। आता 2 दशक म्हणजे 10-10चे 2 गट, म्हणून ह्याला 2 दशक म्हणायचं आहे। आलं लक्षात? चला आता पुढे पाहायचं आहे आपल्याला 3 दशक। आता आणखीन एक घेतले आपण। आता हे झाल्या 10-10 काड्यांचे 3 गट झाले। हा एक गट, हा दुसरा गट आणि हा तिसरा गट, म्हणून ह्याला म्हणायचं 3 दशक। 3 दशक म्हणजे 30 एकक। जर आपण हे सुट्ट सुट्ट सोडलं तर काय होते? 30 काड्या होतात। मग हे झालं बघा 3 दशक बरोबर 30 एकक। तुमच्या आलं लक्षामध्ये? चला तर आता आपण पुढे पाहणार आहोत 4 दशक। आता 4 दशक म्हणजे किती? बरोबर, 4 दशक म्हणजे 40। हा एक गट बघा, हा एक गट, हा एक गट, हा आणि हा, असे 1 2 3 4 गट झाले। म्हणजे हा एक 10चा गट, हा दुसरा 10चा गट, हा तिसरा 10चा गट आणि हा चौथा 10चा गट। म्हणजे ह्याच्यातले 10, ह्याच्यातले 10, हे 10 आणि हे 10 असे मिळून किती झाले? 40। म्हणजेच 4 दशक म्हणजे 40। जर आपण हे सगळं सुट्ट सुट्ट जर केलं, काड्या सुट्ट्या केल्या तर किती होतात? 40 होतात। तुम्ही करून मोजून पाहायचं आहे। चालते। तर बघा आता पुढे मी अजून एक गट घेतलेला आहे। आता किती गट झाले इथं मोजा बरं 10-10चे। तर बघा हा 10चा एक गट, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा आहे 5वा। ह्याच्यामधल्या ह्या गटातल्या 10, ह्या 10 म्हणजे हा 1 दशक, हा दुसरा दशक, हा तिसरा दशक, चौथा दशक आणि 5वा दशक। म्हणजे हे झाले 5 दशक। 5 दशक म्हणजे किती? 50। बरोबर। तर आता आपल्याला पाहायचं आहे 6 दशक। 6 दशक म्हणजे आपल्याला आणखीन एक 10 काड्यांचा गट घ्यायचा आहे, तो इथं मी ठेवलेला आहे। तर बघा बरं आता किती दशक झाले? सगळे 10-10 काड्यांचे या ठिकाणी गट केलेले आहेत। हा 1 दशक, हा दुसरा दशक, हा तिसरा, हा चौथा दशक, 5वा दशक, 6 दशक। मग 6 दशक म्हणजे किती? बरोबर 60। 6 दशक म्हणजे 60 एकक। कारण आपण जर हे सुट्ट सुट्ट केलं तर ह्या सगळ्या मिळून काड्या किती होणार आहेत? 60। बरोबर, हे झालं 6 दशक बरोबर 60। आता आपण अजून एक गट घेतला। आता किती दशक झाले मोजा बरं तुम्ही? अगदी बरोबर 7 दशक झालेले आहेत। 7 दशक म्हणजे 70। व्हेरी गुड, मुलं हुशार आहेत।
चला आता आणखीन एक आपण गट घेऊया. आता किती दशक झाले? 1 2 3 4 5 6 7 8 दशक झाले. मला सांगा बरं 8 दशक म्हणजे किती एकक होणार? बरोबर 80 एकक. आता मी आणखीन एक याच्यामध्ये गट ऍड केलेला आहे. आता किती दशक झाले सांगा बरं? बरोबर आता हे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 दशक म्हणजे किती? बरोबर 90. आता मी आणखीन एक गट ठेवलेला आहे. आता किती गट झाले? बरोबर 10 गट झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक गट हा किती काड्यांचा आहे? बरोबर 10. हा 1 दशक, हा दुसरा दशक, हा तिसरा, हे 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक आणि 10 दशक म्हणजे किती? 100. अगदी बरोबर आहे. तर तुम्हाला आता दशक कसा तयार होतो, 1 दशक 2 दशक ते तुम्हाला समजलेलं आहे. तर आता आपल्याला म्हणजे दशक म्हणजे 10चा गट आणि एकक म्हणजे सुट्ट सुट्ट. तर आता या ठिकाणी बघा 15 या संख्येतील दशक व एकक लिहा. आता 15 कसं तयार होत असेल बरं, ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर पहा 15 ही संख्या आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला दशक किती आणि एकक किती आहे ते ओळखायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा 5चं स्थान कुठं आहे? एककाच्या घरामध्ये आणि दशकाच्या घरामध्ये 1 आहे. 1 दशक म्हणजे हा एक गट आणि 5 सुट्ट्या काड्या आपण घ्यायच्या आहेत. तर पहा आता 1 2 3 4 आणि 5. आता हे किती झालं सगळं मिळून मोजा बरं. तर बघा हा 1 दशक म्हणजे 10 आणि ह्या वरच्या 5. 1 दशक म्हणजे 10. इथं आपण लिहूया 1 दशक म्हणजे ही 10 आणि ह्या अधिक पुढच्या 5. बरोबर किती येणार आहे? 1 दशक म्हणजे 10 सुट्ट म्हणून हे आपण 10 लिहायचं किंवा ह्याला आपण 1 द म्हणजे दशक अधिक 5 ए म्हणजे एकक. बरोबर किती होणार आहे? ह्या 10 आणि ह्या 5. 10च्या पुढे तुम्ही 5 मोजू शकता. 1 2 3 4 5 हे की नाही. 10च्या पुढे 5 मोजायचं. 11 12 13 14 15 म्हणजे हे 10 आणि हे 5 किती झालं? 15. तर अशा प्रकारे 15 या संख्येमध्ये हे जे 1 दशक आहे त्याला 1 दशक म्हणायचं आणि हे 5 सुट्टे जे आहेत ते एकक आहेत. सोपं आहे एकदम, अवघड असं काही नाही. छान. तर चला आता आपण पुढचं पाहूया. आता आपल्याला पाहायचं आहे 36. आता पहा 36 या संख्येतील दशक आणि एकक. संख्येतील दशक व एकक सांगा. आता 36 मध्ये कसं तयार होतंय 36? तर पहा 36 मध्ये दशक किती आहेत म्हणजे 10चे आपल्याला किती गट घ्यावे लागतील? बरोबर 3 गट घ्यावे लागतील. हे काय आहे? दशक आहे. दशक मध्ये आपल्याला 10चे 3 गट घ्यावे लागतात. बघा हा 1 2 आणि हा 3 आणि 6 जे आहे ते सुट्ट आहे. तर 6 मध्ये आपल्याला 6 सुट्ट्या काड्या घ्याव्या लागतील. बघा 1 2 3 4 5 आणि ही 6 झालं. तर पहा हे 3 दशक म्हणजे ही 10चा ही 10 ही 10 ही 10. 1 दशक 2 दशक 3 दशक. 3 दशक म्हणजे किती? 30. बरोबर आधी ह्यावरच्या 6. बरोबर किती झालं? 36. मग 36 या संख्येमध्ये तुम्ही सांगताना कसं सांगायचं? 3 दशक आणि 6 एकक बरोबर 36. आलं लक्षामध्ये? तर तुम्ही आणखीन असं आपण वेगवेगळ्या संख्या घेऊन त्यांचं असं करू शकतो. तर आता तुम्ही मला सांगा बरं इथं 72 या संख्येमध्ये दशक आणि एकक किती येईल बरं? ह्याच्यामध्ये किती दशक आहेत? 7. अगदी बरोबर. ह्याच्यामध्ये 7 दशक आहेत आणि एकक किती आहे? 2 एकक. छान. 7 दशक म्हणजे किती? 70 आणि वरचे हे सुट्टे 2
मग हे 70 आणि हे वरचे 2 मिळून किती होतात 70 आणि त्याच्या पुढे 2 मोजा सुट्ट्या 71 आणि 72. तर बघा हे अशा पद्धतीने काय होतं दशक आणि एकक जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर ती संख्या कशी तयार होते, त्याच्यामध्ये किती दशक आहेत किती एकक आहे हे तुमच्या अगदी छान पद्धतीनं लक्षात येईल. तर तुम्ही आज काय करायचं आहे, घरच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मी 2 प्रश्न लिहून देते, हे तुम्ही घरी व्यवस्थित सोडवायचे आहे. आता बघा 92 या संख्येतील 92 या संख्येत किती दशक आहेत ते सांगा. आणि दुसरा एक प्रश्न तुम्हाला देते मी, 87 या संख्येत किती दशक आहेत ते सांगा. तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सोडवायचा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही याचं उत्तर पाठवायचं आहे. हा जो इथं मी चार्ट दिलेला आहे तुम्ही हा चार्ट व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शतकाची ओळख करून घेणार आहोत. हा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.